समाजामध्ये जातीपातीचं राजकारण करणारे अनेक लोक आहेत. मात्र आम्ही कोणत्याही एकच समाजासाठी नव्हे तर सर्व समाजातील दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी विचारांची लढाई लढत आहोत, असं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बचूभाऊ कडू यांनी केलं. तारदाळ इथं आयोजित शिव भीम महोत्सव 2026 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विविध समाजातील नागरिक, प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. आपल्या भाषणात आमदार कडू यांनी समाजातील वंचित, दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नाबाबत शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. समाजात जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणं ही आजची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रहार संघटना सातत्याने संघर्ष करत असून हा लढा भविष्यातही अधिक जोमानं सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. युवकांनी सामाजिक सलोखा जपत अन्यायाविरुद्ध एकत्र उभं राहावं, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय व संधी मिळवून देण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिवभीम महोत्सवासारखे उपक्रम समाजामध्ये समता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात असंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, महेश बडे, समाधान हेगडेकर, सुनील शिंदे, शहाबुद्दीन गुड्डूभाई, नारायण हुपरीकर, प्रल्हाद माने, राजू तिळगे, नजीर नदाफ, प्रकाश कांबळे, दगडू कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, बाळू कराळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणपती शिंदे यांनी केलं तर सचिन पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचं नियोजन प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांनी केलं होतं. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.